हॅलो नमस्कार. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मस्तपैकी काय काय घेणार आहे वटपौर्णिमेच्या इथे तर इथे आंबे, ते 2 आंबे घेतलेले आहेत, हळद घेतलेली आहे, साखर, तांदूळ आणि दोरा गुंडाळण्यासाठी आणि ओटी भरण्यासाठी बांगडी आणि हळकुंड, सुपारी आणि इथं गहू आणि कापूस घेतलेला आहे. आणि इथं फुलं नव्हते, मग 2 फुलं आणलेली आहेत मोगऱ्याचे. आणि लागणार साहित्य काडीपेटी आणि हळदी कुंकवासाठी कुंकू आणि हळद, साखर आणि दिवा आणि हे आहे अगरबत्ती. तर कसा वाटला व्हिडिओ तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि साधा आणि सिंपल आणि ओटी भरण्यासाठी एक पीस घेणार आहे मी, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि कसं वाटलं तर साधा आणि सिंपल वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. महिला ताईंना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि त्यासाठी मी ओटी भरण्यासाठी एक पीस घेतलेला आहे आणि साडीचाच पीस काढून ठेवलेला तो मी पीस इथं घेतलेला आहे. आणि अगरबत्ती घेतलेली आहे, गहूसुद्धा घेतलेला आहे, काडीपेटी, दोरा, कुंकू, दिवा आणि त्याच्यात तेल टाकणार आहे आणि दूध घ्यायचं आहे आणि 2 आंबे घेतलेले आहे. तर बघू शकता आपली पूजा. आणि नागलीचे पानं घ्यायचे बाकी राहिलेले आहे, तर मी जाता जाता दुकानात नागलीचे पानं घेणार आहे त्यासाठी. आणि महिलांची ओटी भरण्यासाठी तांदूळ आणि आंबे घेणार आहे. तर बघू शकता इथं 2 आंबे, दोघी जावं एकाच घरात आहे त्याच्यामुळे एकच ताट घेणार आहे. आणि दोरे वेगवेगळे आहेत दोघींचे. आणि इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत. हो ना दूध. तर इथे 1 ग्लास दूध घेतलेलं आहे. आणि नागलीचे पान बाकी ते मी जाता जाता दुकानामधून घेणार आहे. त्यासाठी लागणार आहे तूप घेणार आहे थोडंसं टाकून. आणि वटपौर्णिमेची पूजा करणार आहे. काडीपेटी घेतलेली आहे, दूध, दोरा, 2 आंबे आणि पूजा ओटी भरण्यासाठी लागणारे साहित्य. तर कसे वाटले ते नक्कीच कमेंट बॉक्स आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा वटपौर्णिमेचा.